नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। तो आज के इस सायंकालीन सत्र में सभी भक्तों का यहाँ पे स्वागत है। मराठी का मराठी ठीक आहे मराठी। तो आज सगळ्यांचं नरसिंह चतुर्दशी निमित्त स्वागत करूया। आपण श्रीमद भागवत मधला पंचम स्कंद प्रल्हाद महाराजांची प्रार्थना तर एक श्लोक वाचून नंतर आपण चालू करू। पंचम स्कंद अष्टादश अध्याय श्लोक संख्या 7। ठीक है, मेरे पीछे सब बोलिए। श्लोक संख्या है 8। ओम नमो भगवते नरसिंहाय नमस्ते तेजसे आविर्भव वज्रनका वज्रधनुष्ट कर्माशयान् रंधय नमो ग्रस ओम स्वाहा अभयम आत्मनि भूयिष्ठा ओम श्रोम ओम नमो भगवते नरसिंहाय नमस्ते तेजसे आविर्भव वज्रनका वज्रधनुष्ट कर्माशयान् रंधय तमो ग्रस ओम स्वाहा अभयात्मनि भूयिष्ठा ओम श्रोम ओम नमो भगवते नरसिंहाय नमस्ते तेजसे आविर्भव वज्रनका वज्रधनुष्ट कर्माशयान् रंधय तमो ग्रस ओम स्वाहा अभयमात्मनि भूयिष्ठा ओम श्रोम। तो मंत्र ही हो गया हमारा। तो ये जो प्रेयर्स है ज्या प्रार्थना आहेत या प्रार्थना प्रल्हाद महाराजांनी नरसिंह देवांना केलेल्या आहेत। तर पंचम स्कंद मध्ये अत्र सर्गो विसर्गस्य स्थानं पोषणं भूतय मन्वंतरेशान कथा निरोधो मुक्ती आश्रय करतो। भागवतामध्ये 10 विषय, किती विषय? 10। अत्र सर्गो विसर्गस्य स्थानम हा विषय कुठला दिलाय? आपको समझ रहा है? किसको हिंदी समझता नहीं है? ऐसा कोई नहीं। किसको मराठी समझता नहीं है? सबको ठीक है, आपको समझना चाहिए मराठी। ये हमारे श्री राम प्रभु, ये कृष्णानंद प्रभु के असिस्टेंट है। जहाँ कृष्णानंद प्रभु वहाँ श्री राम प्रभु है ना। तो बहुत बार कृष्णानंद प्रभु को बुलाया था लेकिन आ नहीं पाया। तो ये है श्रीमद् भागवतम पंचम स्कंद। यहाँ पे पूरे इस ब्रह्मांड में जो स्थान दिए, भूमंडल, जम्बूद्वीप है ना, जम्बूद्वीपे भूमंडले जम्बूद्वीपे भारतवर्षे भारतखंडे हा जो मंत्र आहे कुठला, ज्याला संकल्प मंत्र म्हणतात त्यामध्ये दिलेले आहे। तर हे कुठला वर्ष आहे? हरिवर्ष। जम्बूद्वीप मध्ये किती वर्ष आहे? 7 वर्ष।
त्यामध्ये एक भारतवर्ष, त्यामध्ये एक हरिवर्ष. तर हरिवर्षामध्ये नरसिंहदेव असतात आणि त्यांचे प्रधान भक्त कोण आहे? प्रल्हाद महाराज. भारतवर्षामध्ये कोण आहे? नारद मुनी त्यांचे प्रधान भक्त. आणि भगवंत कोण आहे? नर नारायण ऋषी. कोण आहे? नर नारायण ऋषी. नंतर एक हनुमानजीचा सुद्धा एक लोक आहे, किम पुरुष लोक. तिथं भद्राश्रम आहे, रामचंद्रांची उपासना आहे. नंतर शिवजी सुद्धा आहे. अशी 7 वर्षांमध्ये 7 प्रमुख देवता, त्याचे 7 प्रमुख भक्त. तर हे हरिवर्षामध्ये देवता नरसिंहदेव आणि प्रमुख भक्त प्रल्हाद. तर प्रल्हाद महाराजांनी त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. 6 श्लोकामध्ये त्यांनी भगवान नरसिंहदेवला प्रार्थना केलेली आहे. त्याचा अर्थ वाचतो मी. अखिल सामर्थ्याचे उगमस्थान असलेल्या भगवान नरसिंहदेवांना मी सादर नमस्कार करतो. हे वचनक, हे वचतंत भगवंता, या भौतिक जगामध्ये सकाम करण्याच्या आमच्या आसुरी कामना कृपया नष्ट करा. कृपया आमच्या अंतःकरणात प्रकट होऊन आमचे अज्ञान दूर करा. म्हणजे तुमच्या कृपेने आम्ही या भौतिक जगामध्ये अस्तित्वासाठी निर्भयपणे संघर्ष करू शकू. पुन्हा एकदा वाचतो मी. अखिल सामर्थ्याचे उगमस्थान असलेला, इंग्लिश मध्ये, भगवान नरसिंहदेवाला मी सादर नमस्कार करतो. सगळ्यात महत्वाची लाईन काय? सादर नमस्कार करतो. बाकीचे विशेषण, बाकीचे काय विशेषण, त्यामध्ये महत्वाची काय? ओम नमो भगवते नरसिंह. संस्कृत समजणं फार सोपं. ओम नमो भगवते नरसिंहदेवाला मी नमस्कार करतो. आता त्यांचे गुण काय? नमः तेजस, तेजस काय? सगळ्यात तेजवान, सगळ्यात. नंतर काय? त्यांचे नख कसे? वज्र नख, वज्र धनिष्ठ. दुसरं काय? ते कशासाठी येतात या ठिकाणी? या भौतिक जगामध्ये सकाम करण्याच्या आमच्या आसुरी कामना कृपया नष्ट करा. ही भगवंताला ते काय करतात? प्रार्थना. कर्माशयान रंदय, रंदय म्हणजे नाश करणे, रंधन करणे, लिटरली शब्द. कर्माशय, भौतिक कर्म करण्याची जी आमची इच्छा आहे त्याचा तुम्ही काय करा? नाश करा. आमच्या अंतःकरणात प्रकट होऊन आमचे अज्ञान दूर करा. ग्रस ग्रस तमो, ग्रस ग्रस तम म्हणजे अंधकार, तमो ग्रस ग्रस. तुमच्या कृपेने आम्ही या भौतिक जगामध्ये अस्तित्वासाठी निर्भयपणे संघर्ष करू शकू. माइक बंद पड़ा तो भी कोई प्रॉब्लम नहीं, उसके लिए रेडी है. बी रेडी फॉर एवरीथिंग. बट कथा शूट करू. ठीक आहे, अर्थ समजला सगळ्यांना? त्याचं तात्पर्य वाचतो मी, नंतर प्रार्थना करू. श्रीमद भागवतामध्ये आता प्रभुपादजी काय सांगतात की हे जे भाषांतर दिलेले आहे ते भाषांतराला पूरक गोष्टी प्रभुपादजी तात्पर्यामध्ये लिहिते. यामध्ये महत्वाची गोष्ट काय की भगवंतांना प्रार्थना केली की तुम्ही आमचं अज्ञान दूर करा. पहिली प्रार्थना. दुसरी प्रार्थना काय की या भौतिक जगामध्ये स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. प्रत्येक व्यक्ती स्ट्रगल करतो कशासाठी? आय एम द कंट्रोलर, आय एम द बॉस. तर ही जी मेंटॅलिटी आहे, जोपर्यंत ही मेंटॅलिटी आहे तोपर्यंत आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. ही मेंटॅलिटी तुम्ही दूर करा की या भौतिक जगामध्ये आम्ही अस्तित्वासाठी निर्भयपणे संघर्ष करू शकतो. कारण संघर्ष करावा लागणार, पण निर्भयपणे नाही, भयानं आपण संघर्ष करतो. कशामुळे संघर्ष करतो? भयानं. तर ही भगवंतांची प्रार्थना. आता प्रभुपादजी काय सांगतात की याला पूरक कुठल्या गोष्टी आहेत? तर प्रथम ते सांगतात की चतुर्थ स्कंद 22वा अध्याय 39वा श्लोक. पृथ्वी महाराज ना सनत कुमारांनी प्रवचन दिलं चतुर्थ स्कंदामध्ये. त्यामध्ये फार सुंदर श्लोक आहे. यत्पाद पंकज पदाश विलाश भक्त्या कर्माशयं गतितुं उदगतयन्ति संता तद्वन्नदिक्त मतयो यतयो विरुद्धा श्रोतो गणाचरणं भज वासुदेवम्. तर सनत कुमार काय म्हणतात की यत्पाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्माशयं गतितुं. शब्द कुठला? कर्माशय. की जी कर्माशयाची जी गाठ आहे ती निघणार नाही. ती कुणाला निघणार नाहीये? रिक्त मतयो, ज्ञानी आणि कर्म. तद्वन्न रिक्त मतयो यतयोपि.
भले वो आरुद्ध मतलब जय नरसिंह देव की जय, उसको पता नहीं कि वो कौन है। तो जैसे जैसे आगे ना भगवान का याद होता है, अगर वो यहाँ पे बैठ गया तो अच्छा भी है। ठीक है, तो तद्वन्न रिक्त मत यतोपि रुद्धा, कि भले ये कर्मी लोग आणि ज्ञानी लोग बहुत सालों से मेहनत कर रहे, हजारों साल से, लेकिन उनका मत क्या है? रिक्त मत हो, क्योंकि वो भगवान के चरणों की भक्ति नहीं कर रहे, इसलिए उनका क्या हो जाएगा? पतन हो जाएगा। और इसलिए यत्पाद पंकज, भगवान के चरणों की जब तक आप सेवा नहीं करोगे, अब भले कितना भी मेहनत करो, लेकिन जब तक आप भगवान के चरणों की सेवा नहीं करेंगे, क्या नहीं करेंगे? कर्माशयम गतितम, ही जी कर्माशयाची ग्रंथी नष्ट होणार नाही। त्या वो काय करा? स्रोतो गणातनम भजवा सुदेवम, इसलिए क्या करो? भगवान की तुम भक्ति करो। भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते, संप्राते सन्नियते काले नहीं नहीं रक्षति दुकृतगणे। जे श्रीपाद शंकराचार्य, ज्यांचं आयुष्य किती होतं? कितना था? 32। कितना? सबका 32 के ऊपर ही मैक्सिमम, 32 वर्ष ते जगले। आणि जेव्हा ते वाराणसीमध्ये आले तेव्हा त्यांनी फार ब्राह्मण बघितला, ज्याचं वय 90 वर्ष, आणि तो संस्कृतचा पाठ करू लागला। डुक्कृत करणे, डुक्कृत म्हणजे संस्कृतचा पाठ आहे, डुक्कृत, डुक्कर नाही डुक्कृत। तर ते म्हणे अरे 90 वर्षाचं वय झालं, आता तू ग्रामर कुठं वाचत बसतोय? त्यावेळी त्यांनी स्तोत्र लिहिलं, त्या स्तोत्राचं नाव मोह मुद्गल स्तोत्र। काय? जर कोणी याचा पाठ केला तर त्याची संसाराची वासना नष्ट होणार। मोह मुद्गल स्तोत्र, त्यामध्ये काय? भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, संप्राते सन्निहते काले नहीं नहीं रक्षति दुकृतकरम। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेन ये संसारे बहुदुस्तारे कृपया पाहि पाहि। भज गोविंद, याने शंकराचार्य वैष्णव आहे, शंकराचार्यांची फिलॉसॉफी घ्यायची नाही, पण त्यांना प्रणाम करायचा। त्याची फिलॉसॉफी घ्यायची, गौतम बुद्धांना प्रणाम करायचं कारण ते भगवान आहे, पण त्याची फिलॉसॉफी घ्यायची। फिलॉसॉफी फक्त आचार्य, देवाची पण नाही, कृष्णाची पण फिलॉसॉफी घेत नाही आपण। कुठली? ज्यावेळेस भगवान कृष्ण ब्रजवासींना सांगतात की तुम्ही गोवर्धनचा यज्ञ करा, इंद्राची पूजा करा, तेव्हा भगवंतांनी पण चुकीची फिलॉसॉफी सांगितली। त्याच्यामुळे आपल्याला भगवंताकडनं नॉलेज घ्यायचं नाही, आचरणकडनं घ्यायचं असं। तर यामध्ये प्रभुपादांनी या श्लोकाचा उदाहरण दिलेलं आहे की कर्माशयाची ग्रंथी अशी नष्ट होत नाही। नंतर आता प्रभुपादांनी काय सांगतात? या भौतिक जगातील प्रत्येक जीवामध्ये पुरेपूर प्रमाणात समाधान होईपर्यंत जड पदार्थांचा उपयोग घेण्याची दृढ कामना असते। वा, काय दिलं की प्रत्येक जीवाज्ञामध्ये या भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याची खूप इच्छा आहे। असं कोणी म्हणू शकत नाही प्रभूजी माझी नाही, आहेच इच्छा, जन्म घेतला म्हणजे इच्छा आहे। आयदर आप भौतिक जगत में करो, आध्यात्मिक क्षेत्र में करो, कहीं ना कहीं तो करना है। तो प्रभुपादाजी का स्टेटमेंट क्या है? आज एमयूसीसी मध्ये इतके श्रीवती प्रभू आलेले, तिरुपतीचे प्रेसिडेंट, जीबीसी आणि गुरु। तर ते काय म्हणले की मी ज्यावेळेस प्रभुपादाचं एक पुस्तक घेऊन आलो, आत्मसाक्षात्कारचे विज्ञान, ते पुस्तक वाचू लागलो। त्या पुस्तकात काय लाईन दिलेली आहे? द डॉग्स एंड द पिग्स विल नॉट बी अंडरस्टैंडिंग दिस नॉलेज। जो कुत्ते और सुअर है इनको ये नॉलेज नहीं समझने वाला। बोले मुझे कुत्ता बोला बोले क्या बुक क्या है? अभी जो पानी पुस्तक खोल के पढ़ना चालू कर दिया, सुबह 9 बजे से दूसरे दिन 9 बजे तक बुक छोड़ा ही नहीं। चलो भगवान की जय। क्या बोला था उसके अंदर? The dogs and the hogs will not be able to understand this knowledge। बोले मुझे तो समझना ही पड़ेगा क्योंकि मुझे डॉग नहीं बनना है। ईगो का हट किया ना। सी प्रवचन में कोई बोलेगा तो गुस्सा आता है, किताब से मिला तो कोई प्रॉब्लम नहीं। इसलिए कभी कभी हमें हर चीज प्रवचन में नहीं बोलना है, किताब को बोलना है। इनडायरेक्ट बीटिंग, कैसी बीटिंग होती है? इनडायरेक्ट बीटिंग। डायरेक्ट बीटिंग लोग मुझे बोला कभी नहीं आएगा, ऐसा करें। इनडायरेक्ट बीटिंग करने दो, हर चीज हमें नहीं बोलनी, कुछ प्रवचन भी करेंगे क्योंकि अकेला है ना, ईगो हर्ट नहीं हो, किसी ने देखा तो नहीं है मुझे डॉग बोला है ना। इनडायरेक्टली बोला, डायरेक्ट बोला तो लोगों को बहुत गुस्सा है ना।
याची पण पहिली लाईन काय दिली, या भौतिक जगातील प्रत्येक जीवामध्ये पुरेपूर प्रमाणात समाधान होईपर्यंत जर पदार्थांचा उपभोग घेण्याची दृढ कामना असते, या हेतूसाठी बद्ध जीवाला एका मागोमाग एक शरीरे स्वीकारावी लागतात आणि त्याच्या सत्काम कर्मे करण्याच्या कामना वाढत जातात. मनुष्य पूर्णपणे निरीच्छ झाल्याविना जन्म मृत्यूचे चक्र थांबवू शकत नाही. म्हणून श्री रूप गोस्वामींनी शुद्ध भक्तीची व्याख्या केलेली आहे. अन्य अभिलाषाशून्यम ज्ञान कर्माद्यनाथम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. मनुष्याने तात्विक तर्क अथवा सकाम कर्म यांद्वारे ऐहिक लाभा प्राप्तीसाठी कामना न करता अनुकूल भावनेने भगवान श्रीकृष्णांची दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे. अशा सेवेला शुद्ध भक्ती म्हणतात. गहन अंधकारमय अज्ञानामुळे भौतिक कामना निर्माण होतात आणि मनुष्य जोपर्यंत या कामनांपासून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत भगवंताची सर्व भावे सेवा करू शकत नाही. म्हणून आपण भगवान नरसिंहदेवांची आराधना केली पाहिजे, कारण त्यांनी ऐहिक कामनेचे मूर्त रूप असणाऱ्या हिरण्यकशिपूचा वध केला होता. हिरण्य म्हणजे सोने आणि कशिपू म्हणजे मृत्यूशय्या बेड. विषयी लोकांना शरीर सुखाची कामना असते आणि यासाठी त्यांना प्रचंड प्रमाणात सोने हवे असते. म्हणून हिरण्यकशिपू याविषयी जीवनाचे परिपूर्ण प्रतीक होतात. त्याने भक्त श्रवणे प्रल्हाद महाराजांना नाना प्रकारे छळ केला आणि त्यामुळे शेवटी नरसिंहदेवांनी त्यांचा विनाश केला. जो भक्त कामनांमधून मुक्त होऊ इच्छितो त्याने प्रल्हाद महाराजांचे अनुसरण करून या श्लोकांमध्ये केलेली अशी प्रार्थना करावी. श्रील प्रभुपाद की ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सारजातम् सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायिने कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने मूर्तिषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सब बोलिए पीछे. ओम उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं
मृत्युर्मृत्युर्नमाम्यहम् जय नरसिंह श्री नरसिंह जय जय श्री नरसिंह प्रह्लादेश जय पद्म मुख पद्म भृंगा। जेव्हा चैतन्य महाप्रभू अहोबिलमला गेले त्यावेळी त्यांनी या प्रार्थनांचा उच्चारण केला. हरे कृष्ण. तर सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या नरसिंह चतुर्दशीच्या सत्संगामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. वैष्णव प्रभू नंतर टीमचे मेंबर सगळ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला अशी नरसिंह कथा माझ्यासाठी करण्यासाठी हे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज भगवंतांना प्रार्थना करणं फार आवश्यक आहे. प्रत्येक जीवात्मा आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेममध्ये फसलेला आहे ना. दूसरे प्रॉब्लम बघना वेग कुछ है कि खुद का प्रॉब्लम है कि हमें हर एक व्यक्ति को कुछ ना कुछ प्रॉब्लम है. तो इसलिए सगळ्यांना आपल्याला भगवंताशी कनेक्ट करणं फार आवश्यक. प्रत्येकाच्या जीवनामध्ये द्वंद्व चालू आहे. भौतिक जगत म्हणजे काय द्वंद्व. एव्हरीथिंग राईट रॉंग ही पार्टी ती पार्टी आता भारत पाकिस्तान द्वंद्व. भौतिक जगत म्हणजे काय द्वंद्व. दुर्ग भौतिक जगाचं नाव काय दुर्ग म्हणजे जे फार कठीण असतं. तर तेव्हा भगवान नरसिंहदेवाला प्रार्थना करूया. मी स्वतःसाठी खूप प्रार्थना करतो कारण ही जी प्रार्थना फार महत्वाची. या श्लोकामध्ये काय दिलं की ही जी कर्माशयाची ग्रंथी भगवंता तुम्ही काढून टाका. ती फार आवडते. कर्माशयाची जी ग्रंथी आपल्या हृदयामध्ये जी पक्की बसली तेव्हा आपल्या हातून चुका होतात काही काही गोष्टी होतात है ना. आणि त्याचा एकच उपाय काय श्रोतो गरातारम भजवास होते. आणि सगळ्यात महत्वाचं श्रवण कीर्तन. ज्यावेळेस आपण भगवंताची कथा ऐकतो तर भगवंताची कथा पण कीर्तन चॅन्टिंग पण कधी कधी फुसकी निघू शकतो. कारण काय आपण सगळ्या दुनियाचा विचार करतो चॅन्टिंग हरे कृष्ण हरे कृष्ण. जेव्हा भगवंताची कथा ऐकतोय तेव्हा भगवंताविषयी इमोशन जागून होतात. काय होतं की जे तुम्हाला कळणार की नरसिंहदेव तुम्हाला कशी मदत करतो तेव्हा आपल्याला समजणार आहे की नरसिंहदेवाची मला किती आवश्यक. आणि नरसिंहदेव काय फक्त असं नाही की संन्यासी त्यांनाच मदत करतात असं नाही. हे नरसिंहदेव प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी आपल्याला आतून. जसं ब्राझीलमध्ये एक छोटी मुलगी होती जी भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये ती इस्कॉनमध्ये आली. काय 12 वर्षाची मुलगी होती. चॅन्टिंग करत होती आणि तिला सगळ्यात आवडणार नरसिंहदेव. काय आवडणार नरसिंहदेव डॉट. तर आता लहान मुली घेता त्यांचं घर रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला त्यांचं घर होतं. तुम्ही स्टोरी ऐकली पण असणार आहे. तर रस्त्यावर तिचा बॉल गेलेला हायवे पुढे गेला. आता वर तिचे वडील काहीतरी काम करत होते टेरेस. त्यांनी बघितलं की बॉल गेला ती जाणार तर तिथं ओरडतं की जाऊ नको जाऊ नको पण ती पळाली. आणि त्यांनी समोरून एक जबरदस्त ट्रॉली होती फार मोठी ट्रॉली भारतापेक्षा पण मोठी ट्रॉली फास्ट स्पीड नाही. आणि ते एवढ्या मोठ्या ट्रॉलीला छोटी मुलगी दिसणार काय. आधी ट्रॉली वडिलांनी वरून उडी मारली खाली त्यांचा पाय फ्रॅक्चर. ते चालू शकले नाही. तिकडनं एक ट्रॅफिक पोलीस यायला तो ओरडतोय पण ट्रॉलीने त्याला ठाम धडक. मुलगी कितीतरी फूट वर खाली पडली. त्या ट्रॅफिक पोलिसने ताबडतोब त्या मुलीला घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये पाहिलं. हॉस्पिटलमध्ये पाहिलं ॲडमिट करायला सांगितलं की त्याला एवढ्या मोठ्या ट्रॉलीनं उडवलेलं आहे. सगळे टेन्शनमध्ये मग वडील आले. मग डॉक्टर बाहेर आला तेव्हा इसको किसने लाया क्यों लाया. अरे बाबा इसको ट्रॉली ने उड़ाया तुमने देखा है. अरे मैं पुलिस इंस्पेक्टर हूँ बाबा मैंने खुद देखा. सच बोल रहे. अरे तुम हमारा समय क्यों बर्बाद कर रहे हो उसको कुछ भी नहीं हुआ. बोले नहीं सर हम ऐसा नहीं बोल सकते. हमारे सामने ट्रॉली खोल के आप पागल हो गए क्या चेक करो टैक्स. बोले नहीं उसको कुछ भी नाही तिला काहीच झालेलं नाही. तिच्या फक्त पाठीवर काय नखाची तिला काही जनावरांना पकडलेले काही जनावरांना तिला पकडले वाटतं. तिच्या पाठीवर फक्त नखाची चिन्ह. ते सगळे परेशान झाले असं कसं झालं. वडील आले मुलीला बाहेर बोलवलं. मग त्या पोलीस म्हणतात तुला टक्कर उडवलं का म्हणे उडवलं. डॉक्टर खरंच उडवलं. हा म्हणे उडवलं. पुढं काय झालं म्हणे मी खूप वर गेलो आणि खाली पडताना अचानक नरसिंहदेव मला पकडले हसू लागले आणि खाली आणून सोडलं. नरसिंहदेव भगवान की. डॉक्टर परेशान झालं की आहे तरी काय प्रकार. तिच्या वडिलाला समजलं मुलीला समजलं बाकीच्यांना समजलेलं. मग त्या मुलीने त्यांना सांगितलं की ते नरसिंहदेव कोण आहे हाफ मॅन हाफ लायन. हे भगवान कोण आहे हे भगवंत आहे. आणि मग म्हणजे ठीक आहे छोट्या मुलीला आपण भगवंत वाचू आपल्याला का नाही वाचणार. जेव्हा भगवंताशी संबंध डेव्हलप करणं फार
भगवंतांना प्रार्थना करणे. चॅन्टिंग हरे कृष्ण ही प्रार्थना आहे, परंतु आपण त्या भावानं म्हणत नाही. तेव्हा कथा ऐकणं काम. जेवढी भगवंताची कथा ऐकू वारंवार 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 भगवंताची ॲक्च्युअल कथा, त्यावेळी काय होतं की जे कर्माशय करण्याची जी आपली प्रवृत्ती निर्माण होते, त्यासाठी 1 वर्ष 2 वर्ष 50 वर्ष 50 आयुष्य पण लागू शकतं. असं नाही की एका जीवनामध्ये सुद्धा होण्याची शक्यता नाही. डिपेंड करतं तुमची इंटेन्सिटी किती. आता पुण्यामध्ये हे दुधाचे शोभ आले होते, अशी इंटेन्सिटी त्यांची, ते असं रागवतात भागवतमध्ये. आप लोग मूर्ख हो, आपको ये नहीं पता, जब आपको पता चला नहीं कि भारत में जन्म लेने से कितना फायदा होता है, तब आप पागल हो. देवता लोग प्रार्थना करते ऊपर बैठ के कि उनको सब कुछ पता है, लेकिन फिर भी वो भक्ति नहीं कर पाते, क्योंकि अतिशय इंद्रिय उत्सव. आपला कुठला उत्सव आहे? नरसिंह चतुर्थी. देवलोकमध्ये कुठला उत्सव आहे? अतिशय इंद्रिय उत्सव. कारण तिथं फॅसिलिटी खूप आहे. काय तिथं इंद्रिय महोत्सव चालू आहे, हरिनाम महोत्सव नाही. त्यामुळे देवता म्हणतात की आम्ही किती अनफॉर्च्युनेट आहे की भारतवर्षातले लोक किती, जब आपको समजेगा तो आप खडे हो जाओगे. ते स्वतः 128 माळ करतात. किती? 128. आणि कॉन्स्टंट भागवत कथा. कुठल्या गोष्टीसाठी प्रमाण, शास्त्र प्रमाण फार महत्व. कुठलं प्रमाण महत्वाचं आहे? रमणते शास्त्र, मनोरथे नाही. कशामध्ये रमणतात पाहिजे? शास्त्र. कारण शास्त्रवाणी ही अजरामर असते. काय असते? त्यामुळे श्रीमद भागवतम चालू आहे ना हजारो वर्षांपासून. ओके, तर भगवंताची कथा, नरसिंहदेवाची कथा एका घंट्यात काय होते? 8 दिवस मन कमी पडतात. मी आता हे 2 दिवस प्रबोधन महाराजांची कथा ऐकली 8 दिवसाची. दररोज 3 घंटे नरसिंह कथा. असा विचार करा. तुम्ही म्हणता एकच लिहिलं आहे, नरसिंहदेवानी मारला. खूप लिहिलं आहे. नरसिंहदेवच्या भारतात किती टेम्पल आहे. इस्कॉनमध्ये नरसिंहदेव कसे आले, प्रभुपादजीचा नरसिंहदेवचा संबंध काय, चैतन्यबाबूचा संबंध काय, आपल्या आचार्याचा संबंध काय, सगळ्यांचा संबंध है ना. तुम्ही मायापूरला कोण कोण गेले? मायापूरला योगपीठमध्ये कोण कोण गेलेले? योगपीठमध्ये उजव्या हाताला काय आहे? नरसिंहदेव की है ना. नरसिंहदेवचं सुंदर मंदिर आहे ना. तर भक्तिविनोद ठाकूर प्रार्थना करतात नरसिंहदेवाला. आपण ती वाचू. फार सुंदर प्रार्थना करतात की आपण नरसिंहदेवाची पूजा करतो. करेक्ट. आता आपण राधाकृष्ण प्रेम पाहिजे आता नरसिंहदेवाच्या प्रार्थना केल्या, आपण नरसिंहदेवला जाणार का? तर ते भक्तिविनोद ठाकूरनी फार क्लिअर केले की आपण नरसिंहदेवची प्रार्थना का करतो. सुंदर भजन आहे. ये दुष्ट हृदय कर्म आदि चरी पूजाय कोटी नाटी प्रतिष्ठाशा सठय सदाय हृदय शोधन आर कृष्णेर वसर नरसिंह चरणे मोर यही तो कामना. क्या बोले भक्तिविनोद कि नरसिंह के चरणों में मेरी कामना है. क्या है? ये दृष्ट हृदय, ये दृष्ट हृदय कर्म काम आदि छड रिपू है. की आमच्या हृदयामध्ये काय? काम क्रोध नावाचे षड रिपू आहे. हे नरसिंहदेव कुटी नाटी प्रतिष्ठा, हे सगळ्यांना काय आहे? कुटी नाटी प्रतिष्ठा हे काय? सदा माझ्या हृदयामध्ये आहे. हृदय शोधन आर कृष्णेर वसन. तर त्यामुळे हे नरसिंहदेव तुम्ही माझ्या हृदयामधून हे सगळं बाहेर काढा आणि काय करा? कृष्णाची भक्ती मला द्या. नरसिंह चरणे मोर येतो. सिंपल बंगाली भाषा, फार सिंपल. चैतन्य चरणावर वाचताना आपल्याला त्याचा अर्थ बघायला आहे. तर ही माझी नरसिंहदेवाच्या चरणी काय कामना. नंतर काय म्हणतात ते? कांदिया नरसिंह पदे मागी बोका काण निरापदे नवद्वीपे जुगल भजन भय भय पाय यंग्र दर्शने से हई प्रसन्न होई बेकाबे मोरे दया कर. सिंपल है ना, बहुत सिंपल. पहिली लाईन काय? कांदिया नरसिंह पदे मागी बो. काखण म्हणजे काय? आपण म्हणतो ना माझी एक मागणी देवा. काय माझी एक? आपण म्हणतो ना मन्नत मागणं, मागणी मराठीमध्ये. की हे भगवान नरसिंहदेव माझी तुमच्या चरणी एक मागणी आहे. काय? निरपदे नवद्वीपे जुगल भजन. की निरपक्षरित्या
मला नवदीप मध्ये क्या करना कीजिए, मुझे जुगल की भक्ति करने दीजिए, जुगल किशोर। और क्या, भय भय पाया यानद, आपको देखने से भय भी भयभीत होता है, मृत्यु भी आपसे डरता है। इसलिए यमराज ने एक नरसिंह भगवान के लिए स्तोत्र बोला है। किसने? यमराज ने। शनिदेव ने, जिसको सब दुनिया डरती है ना, शनिदेव। लोग कृष्ण के मंदिर में, लेकिन शनिदेव को तेल चढ़ाने चाहिए। कभी कभी भक्त भी जाते हैं और शनि का कोप हो जाएगा। किसका कोप हो जाएगा? है कि नहीं? 7:30 फार घाबरतात लोक, है की नाही? 7:30 कोणाचं काही चालत नाही। तर शनिदेवाने नरसिंहदेवाला प्रार्थना केलेली आणि असं वरदान दिलं की जो ही प्रार्थना म्हणेल त्याच्याकडे मी कधी जाणार, नरसिंहदेव भगवान की। तो जब एक वेलविशर के घर में लेक्चर दिया तो प्रभु जी पहले वो दे दो मुझे, बोला गूगल करो आपको है ना, पहले मुझे वो दे दो। हरे कृष्ण मंत्र नहीं, मुझे पहले वो स्तोत्र दे दो, क्योंकि 7:30 से सब लोग डरते हैं। यमराज जी भी नरसिंहदेव को प्रार्थना किया, शनिदेव ने भी प्रार्थना किया, सूर्यदेव ने किया, बहुत लोगों ने किया। ये भक्तिनाथ ठाकुर का प्रार्थना बहुत सुंदर हो गया। हाँ, काय म्हणतात की ज्यांना भय पण घाबरतं, प्रसन्न होइबे कबे मोरे दया करे। और आप कब प्रसन्न हो कि मुझे दया करें, तुम्ही माझ्यावर केव्हा दया करता, हे नरसिंहदेवा प्रसन्न हो। तीसरी लाइन, यद्यपि भीषण मूर्ति दुष्ट जीवा प्रति प्रह्लादादि कृष्ण भक्त जाने भद्र अति, कबे वा प्रसन्न होए सकपवचाने निरभय करीबी मूढ़ अकिंचन। समझ रहे? और ये बंगाली समझ रहे? यद्यपि भीषण मूर्ति, उग्रम वीरम महाविष्णु नरसिंहदेव को बहुत लोग डरते हैं, है ना। यद्यपि भीषण मूर्ति दुष्टों के लिए भीषण है, लेकिन प्रहलाद के लिए माता है। आप लोग एक एक्सपेरिमेंट कीजिए, आप एक आंख से गुस्सा कीजिए, एक आंख से प्रेम कीजिए, करके देखो होता है ना। होता नहीं, हमें ट्राई करके देखना, देख लीजिए। एक आंख से कर रहे हैं एक आंख से गुस्सा, एक आंख से प्रेम, पॉसिबल नहीं। लेकिन नरसिंहदेव का वैसे ही, एक आंख से भीषण हिरण्यकश्यप के ऊपर आणि दुसऱ्या डोळ्यानी प्रेम, एक माता का प्रेम। जैसे माँ चाटती है ना, किती लोकांनी गाय बछडा जन्म बघितलेला, बछड्याचा जन्म, तेव्हा गाय कशी चाटते है ना, त्या वासरानं लघवी गेली तरी चाटते। आपल्याला वाटतं काय आपण आईला काही फरक पडत नाही, है ना। तर तसंच नरसिंहदेवाच्या एका डोळ्यामध्ये प्रेम प्रल्हादसाठी आणि एका डोळ्यामध्ये भीषण काय राग। तर असे नरसिंहदेव भीषण। ये यद्यपि भीषण मूर्ति दुष्ट जीव प्रति प्रहलाद आदि कृष्ण भक्ते ज्ञाने भद्र अति, बहुत भद्र है। भद्रम तू कबे व प्रसन्न होए, ये कृपा वचने निर्भय करीबे, ये मूढ़ अकिंचन, कि आप मुझे कब प्रसन्न होंगे और इस मूर्ख को कब आप निर्भय कर दोगे। किससे निर्भय कर दोगे? कर्माशय से। कशापासून? कर्म ग्रंथी। स्वच्छंदे बसील वस्त्र सी गौरंग धामे जुगल भजन हऊ रति हऊ नामे, मम भक्त कृपा बले विघ्न जावे दूर, शुद्ध चित्ते भजो राधा कृष्ण रस पूर। काय म्हणतात भक्त ठाकुर की मी कधी स्वच्छंदे बसीबो हे वस्तसी, मैं गौरांग के धाम में कब जाऊंगा, नवदीप में कब स्वच्छंद से बैठूंगा, जुगल भजन में मुझे कब रति होगी, भगवान राधा कृष्ण के प्रेम में मुझे कब रति होगी। और कब आप भगवान आप बोलेंगे कि मम भक्त कृपा भले विघ्न जबे दूर, कि आप जब बोलेंगे मुझे कि मेरे भक्तों की कृपा से तेरे विघ्न दूर कर दूंगा मैं। और क्या? शुद्ध चित्ते भजो राधा कृष्ण रस। त्याचा अर्थ काय की नरसिंहदेवला आपण काय मागतोय? राधा कृष्ण भक्त। काय मागतो आपण? की नरसिंहदेवाचा आविर्भाव कशासाठी झालेला की प्रल्हादावर जेव्हा संकट आलं त्यावेळी भगवंतांनी तेव्हा प्रल्हादाला मतीर्न कृष्ण म्हणलेले। काय म्हणलेले? मतीर्न
कृष्णे परतो सतो. ठीक. आता प्रल्हादाची आपण थोडी स्टोरी ऐकायची का स्टोरी, फिलॉसॉफी थोडी जास्त येतात, थोडी स्टोरी घेऊ. त्यांना हळूहळू संख्या कमी होईल. फिलॉसॉफी खतरनाक है. स्टोरी मध्ये काय कि नरसिंह देव की स्टोरी आती है, नरसिंह पुराण में भी आती है, भागवत में आती है. भागवत में डायरेक्ट क्या आता है, इसेंस आता है. कौमारमाचरित प्राज्ञो धर्मान भागवतामिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवर्थदम. दूसरा कुछ नहीं आता, मसाला कुछ नहीं, केवल डायरेक्ट फिलोसॉफी कि बचपन से ही भगवान की भक्ति करो और कुछ मत करो. क्या करो, केवल भगवान की. अभी प्रहलाद की स्टोरी आती है नरसिंहपुरा. कहाँ पे आती है, नरसिंहपुरा. तो हिरण्यकशिपु ने एक बार डिसाइड किया कि वो देवताओं को पराजित करना चाहता, इसलिए तपस्या के लिए चला गया. जैसे हिरण्यकशिपु तपस्या करने गया, पूरे लोकों में हाहाकार मच गया. गलत म्हणजे काय, चुकीचे व्यसन हे दिसू लागले. काय म्हणतो आपण, अपशकुन. काय दिसू लागले, ये शकुन अपशकुन का अंधश्रद्धा नहीं, इट इज अ फैक्ट. ये क्या होता है, ये फैक्ट होता है, गलत नहीं होता. हर हमारे हाथ में कोई चीज नहीं होती. ये संकेत जो होते हैं सही होते हैं. जब भगवान श्री कृष्ण सोडून गेले त्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना किती अपशकुन आले, दॅट इज अ फॅक्ट. तो सगळीकडे अपशकुन होऊ लागले. सगळे देवता ब्रह्माजीकडे गेले. ब्रह्माजी म्हणले हिरण्यकशिपू तपस्या करतो, कशासाठी, अमर बनण्यासाठी. सगळे घाबरून गेले. नारद मुनी घाबरू नका, मी त्याला सांभाळतो. मग नारद मुनी आणि पर्वत मुनी आले ज्या ठिकाणी हिरण्यकशिपू मंदार पर्वत त्या ठिकाणी तपस्या कर रहा है. और उन्होंने क्या किया, एक कविलवक नाम का एक पंछी रहता है, उसका रूप लिया. और वो पक्षी की आवाज कैसे होती, तेज तेज ऐसी आवाज होती जो हार्ट में जाती, हाई फ्रीक्वेंसी. उसका रूप लिया. और हिरण्यकशिपु आ रहा है, ओम नमो ब्रह्मणे नमः. जैसे हिरण्यकशिपु बोल रहा है, ये ऊपर से क्या बोल रहे हैं, ओम नमो भगवते वासुदेवाय. अरे कौन बोल रहा है, पंछी बोल रहा है. ठीक है, पंछी बोल रहा है, पंछी को मार नहीं सकते, पर तपस्या करते समय गुस्सा नहीं कर रहा. लेकिन हिरण्यकशिपु ने फिर अपना अस्त्र बाजू में रखा था, क्योंकि देवता ने अटैक किया. तो फिर जैसे वापस बोल रहा है ओम. अभी जैसे ओम बोला कि इधर पक्षी ने, उसको ब्रह्म ने बोलने के पहले ओम नमो भगवते वासुदेवाय, ऐसा तीक्ष्ण आवाज. क्यों मुझे परेशान कर, ओम नमो. ब्रह्म ने बोलने के पहले ओम नमो भगवते वासुदेवाय. इतना रट लगा दिया उसको, गुस्सा हो गया, उनके पीछे लग गया. वो दोनों भाग गए. तो सोचना कि नॉर्मल पंछी नहीं दिख रहे, नॉर्मल पंछी ने तो इनको मार सकता था. फिर तो इतका फ्रस्ट्रेट झाला, तो घरी निघून गया. आपण काय ऐकलेलं की हिरण्यकशिपू टेरराइज युनिवर्स, ते दुसऱ्या वेळी, पहिल्या वेळची गोष्ट वेगळी. मग तो घरी निघून गेला. त्याची पत्नी काय नव्हतं, काय झालं, तपस्या झाली का, काय सांगावं, मी फार परेशान झाले. पण त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितली. त्याच्या डोक्यात काय घुसलं होतं, ओम नमो भगवते वासुदेवाय. ते एवढं त्याच्या डोक्यात गेलं की तो कॉन्स्टंटली ओम नमो ओम भगवते वासुदेव. त्याच वेळी त्याच्या पत्नीचा समागम त्याचा झालेला. त्या गर्भधान संस्काराला किती व्हॅल्यू होतं. गर्भधान संस्कार जर व्यवस्थित केलं तर राक्षसापोटी पण काय येऊ शकतो बघ. आणि तुम्ही जर नाही केलं तर भक्तापोटी पण राक्षस. साइंस ये क्या है, मैंने इसको मारा तो मुझे लगने ही वाला है. साइंस है. मैं नहीं बोल सकता मैं सैफरन में हूँ, मारा तो कुछ होने, ऐसा थोड़ी. तुम कुछ भी हो, ट्रैफिक तुम गाड़ी चला रहे, मैं 64 माला कर रहा हूँ, मैं ट्रैफिक रूल तोड़ने वाला हूँ. तुम कितना माला करो, ट्रैफिक नहीं, चलो जेल के अंदर. उसी तरह से भौतिक लॉ होते हैं. क्या होते हैं ये, जब तक आप भौतिक जगत में आपको लॉ फॉलो करना, आध्यात्मिक जगत में चलो. तो उसी तरह से ये कि हिरण्यकशिपु असुर होके भी उसके माइंड में क्या है, ओम नमो भगवते वासुदेवाय. तो इसके पूरा कंसेप्शन करते समय में पूरा मंत्र है. इसलिए बच्चा ऐसा जन्मेगा कि वो भी क्या बोलेगा, ओम नमो भगवते. तो उस समय में देवताओं ने हिरण्यकशिपु को प्रेरणा दी, चल कर. तो फिर उसके समय फिर कह दो कि पेट में महाभागवत आ गया. क्या आ गया, प्रल्हाद. हे झालं. नंतर तो पुन्हा तपस्येला गेला. आता यावेळेस देवतांनी काही त्याला त्रास दिलेला नहीं, कारण नारद मुनि का काम हो गया था. वो खतरनाक, ये उनका प्लानिंग था कि कैसे उसको ओम नमो भगवते करेंगे अब उसके घर में. क्योंकि हिरण्यकशिपु किसी को भी मरने नहीं वाला, क्योंकि सबको पता है जय विजय. ये कौन है,
जे विषय याला कोणीही मानू शकणार नाही, केवळ एक भक्त. कोण? त्याच्यामुळे नारद मुनींची ट्रान्सेंडेंटल प्लॅनिंग की कोणाकडनं काय करतील काय देवांकडनं भक्त. अरे काय भयानक लोकांची प्रीचिंग स्ट्रॅटेजी किती खतरनाक आहे. आपल्या डोक्याच्या वरची स्ट्रॅटेजी है कि जो पूरे राक्षसों का राजा है उसके घर में एक भक्त डाल दिया. अच्छा, हम क्या बोलते मुझे ऐसा नहीं हो रहा, ये ठीक नहीं हो रहा. अरे क्या ठीक नहीं हो रहा है? हिरण्यकशिपु का क्या सिचुएशन है? ऐसा सिचुएशन है आपके पास? कभी भी नहीं है. अभी पाकिस्तान अटैक, अरे वो तो हिरण्यकशिपु इतना खतरनाक था कि देवता लोग डरते थे. देवता लोगों को सीढ़ी बनाया था उसने, उसके ऊपर पैर देके ऊपर जाता. ऐसा सिचुएशन है. आप तो अभी हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे स्वच्छंद बोल सकते. हिरण्यकशिपूच्या वेळी कोणी म्हणू शकत नव्हतं. फक्त एकच मंत्र होता, ओम नमो हिरण्यकशिपू नमः. दुसरा मंत्र हाच मंत्र. तरी पण नारद मुनी इज अ पावरफुल प्रीचर. ऐसा प्रीचिंग स्ट्रेटेजी बनाया कि राक्षस कुछ नहीं कर पा, कुछ नहीं कर पा. मग वापस दुसऱ्यांदा हिरण्यकशिपू जातो, तपस्या करतो. आपल्याला माहिती त्यावेळेस काय होतं की इंद्र देवता म्हणतात की अभी राइट टाइम, ये असुर नहीं अभी अटैक करके सब देव असुरों को भगा देंगे और उसके पत्नी को अगवा करेंगे और जो बच्चा असुर बनेगा उसको मार देंगे. अभी देवताओं को पता नहीं है. जो नारद मुनि का प्लानिंग होता है देवताओं को भी पता नहीं, क्योंकि वो भी किसमें बिजी है? कर्माशय. किसमें बिजी है? कर्म. और किसमें नहीं. तो इसलिए फिर नारद मुनि को पता, देवता जातात आणि पूर्ण असुरांना मारतात आणि त्याच्या पत्नीला घेऊन येतात. आता पत्नीला घेऊन येतात ते, तितक्यात कोण बघतात तिकडं? नारद. ए क्या कर रहे हो? एक स्त्री को हाथ लगा रहे हो, गलत कर रहे हो. बोले हम स्त्री को कुछ नहीं करने वाले. फिर उसकी पेट में उस असुर का सीड है, उसको हमें मारना है. लेकिन कब? जन्म के बाद, अभी नहीं. पेट में नहीं, पेट में नहीं मारेंगे. उनका लॉ कितना खतरनाक. असुर का भी लॉ है, पेट में नहीं मारे, बच्चा बाहर आने के बाद उसको मार, है ना. तो बोलेंगे ये बच्चा बाहर आएगा तब उसको मारेंगे, उसकी पत्नी को छोड़ देंगे. बोले नारद मुनि बोले नहीं, तुम बच्चे को मार दे. क्यों? ये भगवान का महान भक्त है. ये क्या है? भगवान का. तुम्ही याला मारू शकणार नाही. ज्यावेळी देवतांना समजले की भगवंताचा महान भक्त आहे तेव्हा त्यांनी त्याला प्रदक्षिणा केली. काय केलं? प्रदक्षिणा आणि प्रणाम केला भगवंताच्या महान भक्त प्रणाम. और फिर देवता चले गए. फिर नारद मुनि उसको लेके कहाँ है? अपने आश्रम में. ये दूसरा कोई व्यक्ति नहीं कर सकता, कोई नारद मुनि कर सकते. बाकी कोई ब्रह्मचारी स्त्री को अपने आश्रम में लेके नहीं जा सकता, उनके लिए घर है. केवल कौन कर सकता है? ये नारद मुनि, महाभक्त. जैसे प्रभुपाद कर सकते. एक बार प्रभुपाद जा रहे थे टैक्सी में, तो रिक्शा वाला पूछता स्वामी जी आप पानी पे चल सकते हो, सोना निकाल सकते हो, मैजिक? मैं सब मैजिक नहीं करता, छोटा मोटा मैजिक नहीं. तो तुम क्या मैजिक कर सकते हो? तुम मुझे क्या, मैं तुम मुझे लेके चलो एक रूम में जहाँ 100 स्त्रियों को नग्न अवस्था में रखो और मेरे चेहरे के हवा दो, मुझे कुछ नहीं होगा. प्रणाम करते बाबा. ऐसा मैजिक तो कोई भी नहीं कर सकता, बड़े बड़े लोग भी फेल हो सकते. श्रील प्रभुपाद की. ये कोई नॉर्मल व्यक्ति कर नहीं, स्पेशली योगियों का फॉलोअर उसी से होता है कि नहीं. तो फिर वो बोला ऐसा मैजिक में कर, ऐसा कोई कर सकता है? तो इसलिए नारद मुनि लेके गए, क्योंकि नारद मुनि का एक विशेष प्रयोजन था. क्या था विशेष प्रयोजन? क्योंकि वो जो उसके गर्भ में संतान है उसको प्रचार कर, उसको प्रचार. तो नारद मुनि कयादि को लेके हर दिन श्रीमद् भागवतम सुना. 1000 साल तक उन्होंने भागवत की कक्षा सुनी. कितने सालों तक? क्योंकि कयाद ने नारद मुनि को आशीर्वाद मांगा कि मुझे बच्चे को बाहर लाना नहीं है, क्योंकि देवता मारेंगे, तो आप मुझे आशीर्वाद दीजिए कि जब मेरा पति बाहर आएगा तभी मेरा बच्चा है. नारद मुनि तथास्तु, मुझे ही तो चाहिए था, क्योंकि मुझे क्या करना है? श्रीमद् भागवतम नष्ट प्रायश बदेशु नित्यम भागवतम. 1000 साल तक श्रीमद् भागवतम का कक्षा प्रहलाद ने सुना. तो क्या होने वाला है? उसकी खून खून में केवल क्या है? भागवतम भागवतम भागवतम. उसका पूरा शरीर किससे बना है? हमारा शरीर पंचमहाभूत से बना है. ब्रह्मा जी का बुद्धि से बना है, केवल बुद्धि से. और प्रहलाद का भागवतम भागवतम. आपका भागवतम
आपका किसे बना है? राधा राधा। तो ऐसे प्रहलाद महाराज, तो इसलिए जैसे गर्भ के बाहर आए तो बहुत सुंदर स्टोरी है। फिर जब प्रहलाद महाराज का आविर्भाव होता है, फिर हिरण्यकशिपु को धन्यवाद देता है नारद मुनि को, पढ़ने को लेके जाता। फिर प्रहलाद को कहाँ भेजते हो? स्कूल में, गुरुकुल। असुर लोग गुरुकुल खोले और हम क्या करते? असुरों को पता है कि उनका संप्रदाय आगे लेके जाना है तो गुरुकुल चाहिए। जितने भी संप्रदाय है उनके क्या है? गुरुकुल। वृंदावन में देखना, जितने भी संप्रदाय है उनके क्या है? इवन असुरों को भी पता है, इवन जो हमें परेशान करने वाले लोग हैं उनके भी गुरुकुल है। उनके तो हर सिटी में गुरुकुल होते हैं, गवर्नमेंट फंडेड, उसका अलग उसमें सिखाते हैं वो विद्या, है ना। इसलिए तो इतने कट्टर बनते हैं, क्योंकि जो बच्चों को बोलेंगे ना वो करते. मडका असताना मडकं जसा आकार दिला तसं होतं, नंतर ते फुटतं पण वाकत नाही. जशी मुलं असतात, त्या मुलाला मला उडी मार जे पाहिजे ते त्यांच्यात अशी शक्ती असते. मुलं म्हणजे हवा, वायू, त्यांना बसवायचं नाही, त्यांना खेळ, गेम, ड्रामा, डांस, सेवा देना, चैलेंज देना. क्या देना है? अब बैठ जाओ, 1 घंटा कथा हमारे लिए, बच्चों के लिए एक्टिविटी क्या है? मैक्सिमम एक्टिविटी. तुम हिरण्यकश्यप करो, तुम असुर करो, तुम 10 पेड़ लगाओ, 10 तुलसी के पेड़ लगाओ, करेंगे तो है ना. तुम पूरे कैंपस में रनिंग करते बोलो हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम राम. तो 1 घंटा बोले. अब बोलेंगे 1 मिनट के लिए माला कर, हो गया 50 माला 1 मिनट में. ऐसा करते हैं. बच्चों को पूछा कितना माला? 50 हो गया. 5 मिनट में 50 माला. हाँ, अब 1 घंटा भी बोलेगा, परिक्रमा करेगा, लेकिन मंत्र बोलना अरे वो करेगा, क्योंकि एनर्जी है. क्या है? तो गुरुकुल किसका है? असुरों का. हिरण्यकशिपु ने स्कूल में भेजा नहीं, कहाँ भेजा? जाओ गुरुकुल में. और गुरुकुल में क्या सिखाते? शुक्र नीति. क्या सिखाते? शुक्र नीति. डिवाइड एंड रूल. भेद करो, राज्य करो. भेद करो. 5 अध्याय शुक्र नीति में. कितने हैं? हमें भी पढ़ी करना चाहिए. शुक्र नीति, विदुर नीति. भगवान विष्णु देवताओं को नीति शास्त्र सिखाते. पता आपको कहाँ सिखाते? 8वें स्कंद में विष्णु उसको मूषक सर्प न्याय सिखाए. कौन सा न्याय? मूषक सर्प. मतलब क्या? कि एक बार सर्प और मूषक, उंदीर है ना, वो एक बिल में अटक गए. अभी सर्प को सोचा अगर मैं मूषक को खा लूंगा तो मैं मर जाऊंगा, तो इसको तोड़ने का कैपेसिटी केवल मूषक का है. तो उसने हम दोनों दोस्त हैं. क्या है? दोस्त. तू खोल दे, फिर मैं तुझे खाऊंगा. अच्छा. फिर उसने खोला तो पहले सांप बाहर है, उसको खा लिया. तो उसी तरह से भगवान विष्णु असुरों को बोलते कि तुम, देवताओं को बोलते कि असुरों के साथ तुम फ्रेंडशिप करके समुद्र मंथन करो. क्या करो? तब विष्णु ने उनको ये न्याय सिखाया. तो ऑफकोर्स हमको विदुर नीति, शुक्र नीति का उपयोग गलत काम के लिए नहीं करना है, गलत लोगों से बचने के लिए करना है. किस लिए करना है? क्योंकि अकेला व्यक्ति पेड़ के नीचे चैंटिंग कर सकता है, लेकिन जैसे ऑर्गेनाइजेशन आ गया तो स्ट्रक्चर लगेगा, क्योंकि उसमें अनवांटेड लोग भी आने का प्रयास करेंगे. तो आपको पहचानना पड़ेगा कि इसको कितना भरोसा करना है, इसको कितना करना है, किसको इंटीमेट सर्कल में, किसको लेना नहीं है, किसकी क्या कैपेसिटी है. भले हर एक व्यक्ति अच्छा होता है, लेकिन उसके इंद्रिय डेंजर होते हैं. जैसे प्रभुपाद जी एक बार तमाल कृष्ण महाराज के साथ को डिस्कस कर रहे थे और नहाने को जा रहे थे. रूम के अंदर केवल तमाल कृष्ण महाराज थे. प्रभुपाद तुरंत बाहर अपना चाबी लेके गए. बोले प्रभुपाद आपने चाबी क्यों लिया? रूम में तो मैं ही हूँ. बोले तुम हो, लेकिन तुम्हारे माइंड पे मुझे भरोसा नहीं है. मुझे तुम पे भरोसा है, लेकिन हमारे माइंड पे हमको भरोसा नहीं होना चाहिए. शास्त्र पे होना चाहिए. किस पे होना चाहिए? वहां पे क्या सिखा रहे? शुक्र नीति. अभी उसको बहुत शुक्र नीति सिखा रहे, लेकिन प्रहलाद को थोड़ी फर्क पड़ता है. शंडावर ने बोला प्रहलाद तुझे समझ गया ना? हाँ समझ गया. और किसी प्रश्न पूछेंगे तो बोलेगा हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम राम. विदुर नीति के सब श्लोक याद करेगा, शुक्र नीति समझेगा, लेकिन बोलते समय क्या बोलेगा? ये होता है, इफेक्ट होता है. बच्चों को अगर हम अभी से भक्ति सिखाएंगे ना, भले आपको देखेंगे वो बाहर जा रहा है, लेकिन अंदर से भक्ति का है. क्योंकि जो बचपन में सीखा वो आदमी भूलता नहीं है ना. इतना इंपॉर्टेंट एजुकेशन कि वो कितना भी शुक्र नीति इसको सिखा, लेकिन पहले क्या सिखाया?
ये सब करेगा वो एक्सटर्नल, लेकिन जब टाइम आया तो क्या बोलेगा? अरे तो अभी पहली बार प्रहलाद महाराज को उनके पिताजी बुलाते हैं, माता बुलाते हैं, हमारा बच्चा स्कूल में जाके आया है, क्या सीखा, हैंडराइटिंग कैसा है? तो प्रहलाद ने सुदर्शन का फोटो निकाला, किसका? और नीचे लिखा था कैलीग्राफी में कृष्ण। तो माँ बाप ने ही देखा नहीं क्या लिखा, लेकिन कुछ तो लिखा है, वाह वाह वाह। हिरण्यकश्यप ने भी देखा दोस्त से कि मेरे बच्चे ने कितना अच्छा लिखा, नहीं ये नहीं देखा कि कृष्ण लिखा, उन्हें लिखा। ये सब जो मैं बोल रहा हूँ ये नरसिंह पुराण में। हाँ बोलेंगे मुझे कहाँ से बोलो, नरसिंह पुराण पढ़ सकता। तो फिर प्रहलाद को फिर गोदी में बैठा हुआ, मुझे भी देखने लगी, माता पर मेरे पास आ, तो बोले तूने क्या सीखा जरा मुझे बता। तो प्रहलाद बोलते कि कुछ भी बताने के पहले मंगलाचरण करना रहता। तो मंगलाचरण, गोविंदाय नमः, कृष्णाय नमः, जैसे अरे तू क्या बोल रहा, बंद कर, ये क्या है? बोले आ रहे बीच में मत बोलिए आप, पहले मंगलाचरण होने दीजिए। क्या होने दीजिए? बोले नहीं चुप है, ये कृष्ण गोविंद तो मैं लोगों को बोलने वाले को मारता हूँ, तू ये क्या बोल रहा है कृष्ण गोविंद? बोले बाप पिताश्री आप क्या बोल रहे हो, आप कृष्ण गोविंद को बोलने वाले को मार रहे हो, आप ही हो जाओगे, ऐसा मत कीजिए, गलत है। बहुत गुस्सा हो गया, वो कुछ बात ही नहीं माना। बोले पहले मंगलाचरण बाद में दूसरा लेक्चर, बोलने नहीं दे रहा हूँ। तो हिरण्यकश्यप ने उसको नीचे डाल दिया। शंडक को बोला तू क्या सिखाया मेरे बच्चे को, क्या सिखो तुम, बी केयरफुल। नारद मुनि तो गुरुकुल में आए नहीं, कौन गुरुकुल में आए? नारद मुनि आए होंगे। बोले नहीं गुरुजी हमने तो उनको शुक्र सिखाई, हमारे पिताजी को भी सिखाई, ये कहाँ से बोल रहे हैं पता नहीं, लेके जाओ इसको ठीक से पढ़ा के लाओ। वापस सारा घूम जाता था और बोलते बता तूने सुकृति का क्या श्लोक सिखाया था, बताता श्लोक वापस एग्जैक्टली जो श्लोक सिखाया था उसको याद है। बोले उस समय में क्यों नहीं बोला था? फिर वापस शंडा अमर को लगता है ठीक है हमने उसको भी सिखाया, पट्टी पढ़ा, चले जाते हैं। फिर प्रहलाद तो अपने दोस्तों को बुलाता है और भगवान की भक्ति बताता है। सर्वनाम कीर्तनम विष्णु वरम वादसेवनम वचनम मनो सत्यम सत्यमात्मनिवेदनम इति पुंसापिता विष्णु भक्ति सेवनम क्षणः क्रियत भगवद यात्रा तन्मन्ये गीतोत्तम। फिर वो बोलते लेकिन बेटे हमारे शंडामन ने बोला कि भेद करके राज्य करो, और तुम बोल रहे कि सबको अपना मान लो, गलत कौन है सही कौन है? लगता है प्रहलाद ही सही है, प्रहलाद ही इनका प्रवचन हमको अच्छा लगता है, बोलो प्रहलाद बोलते हो, पूरा घंटों घंटा भागवत बताया। फिर शंडा ने वापस प्रहलाद को पूछा, प्रहलाद मैंने कहा तुम्हें श्लोक सिखाया था, बता क्या है? ओम नमो भगवते वासुदेवाय। मुझे तो ये सिखाया, अरे ये तो पागल हो गया, देख तू बता दे क्या सिखाया दूसरे बच्चों को। वो क्या बोलता है? हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे। और ये क्या हो रहा है? एक बिगड़ गया दूसरा, अरे बाप रे बाप भाग गए। बोले हिरण्यकश्यप को मालिक बचाओ बचाओ, आपका लड़का बहुत डेंजर है, वो तो भक्ति कर रहा है और साथ में हमारे असुर कुल का पूरा नाश कर रहा है, आपको एक भी असुर नहीं मिलेगा, सब देवता के पक्ष लेने वाले मिलेंगे, कृष्ण भक्त। तुरंत इसको निकाल दो यहाँ से, है ना। अभी श्रीमद् भागवतम में ज्यादा डिटेल में दिया है ना, श्रीमद् भागवतम में ज्यादा डिटेल में दिया कि कैसे दूसरी बार पहली बार क्या क्या बोलता है ना, मत्तिरन कृष्णे भरतो सुतो अमितो विबद्धोत ग्रह बताना अदांत गोविर विशदांत मिश्रम पुनः पुनः चरवित चरम, है ना। वनम गतो यत् हरिमाश्रये, आप जाओ वन में, 50 साल के जो कभी बस करो चले जाओ वन में। वनम गतो यत् हरिमाश्रये, भगवान की भक्ति। आपका कोई सांस्कृतिक प्रोग्राम तो ड्रामा है, ड्रामा है, ड्रामा डांस नहीं अच्छा था ड्रामा है। तो ऐसे 3-4 बार प्रहलाद ने हिरण्यकश्यप को डोज दिया, तो वो बहुत गुस्सा होता है, बोलता है इसको तो मारना है, मुझे इसको मार दो। अभी पूरे असुर परेशान होते हैं, उसको मारने का प्रयास करते हैं। रोज कितने मिनट 5 मिनिट और नो बोलते हैं नाही पण ज्यांना जायचं त्याला जाऊ द्या, कारण उशीर प्रसाद काय त्यांनी उपवास केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही दिवसा लेक्चर ठेवलं चांगलं, अगदी टेन्शन। तर मला आवडत नाही दुसऱ्याला त्रास द्यायला। तर हां प्रल्हाद तो खूप पण मी त्याला मारू शकत नाही, कारण धर्म आहे ना, वडिलांनी मुलाला मारलेलं नाही, तुम्ही मारा। असुर लोक खूप प्रयास करतात त्याला मारण्याचा प्रयास करणार,
पण दरवेळी भगवंत त्याला वाचवतात, दरवेळी. आता शेवटी काय होतं की त्याला ते समुद्रामध्ये फेकतात, तेव्हा भगवान विष्णू त्याला येऊन घेऊन जातात. तेव्हा प्रल्हाद फार दुःखी होतो. नरसिंहगडमध्ये सांगितले तर खूप रडतो की भगवंता माझ्यावर मला काय काय करावं, पाण्यामध्ये यावं लागेल, पर्वतावर वाचावं लागेल, हे मला आवडत नाही. खूप दुःखी होतं प्रल्हाद. भगवंत म्हणजे अरे तू कशाला दुःखी होतो, मला खूप आवडतं, मला फार हे आवडतं. आणि आता खूप झाला काही हिरण्यकश्यपाला सोडणार नाही, उद्या मी तुला माझं दुसरं रूप दाखवणार आहे. आणि त्याच वेळी भगवंत त्याला रूप दाखवतात नरसिंह, आधीच की मी वेगळ्या रूपामध्ये मी तुला दर्शन देणार उद्या. मग लास्ट वेळा हिरण्यकश्यप म्हणतो की आता मात्र प्रल्हादला मलाच मारणार नाही, कारण कुणाच्याही शक्तीनं तो मरणार नाही. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या दरबारामध्ये जे पिलर असतात, खंबे, तुम्ही म्हणतो तुला एवढी शक्ती आली कुठून बाबा, मला शक्ती, तुम्हाला कोणी शक्ती दिली, ब्रह्माजीने, त्यांना कोणी दिली, त्यांनी मला दिली. म्हणजे काय की समजा तुमच्या गावामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस, तो तुम्हाला म्हणतो प्रभूजी तुम्हाला कोणी पैसे दिले, अरे तुला ज्याने दिले ना त्याच्या वयाने दिले, त्याला किती राग येणार, अरे काय सांगतो तू बाबा, म्हणजे त्याची आपण खिल्ली उडवली ना, तुला कोणी दिले पैसे, त्याचा काय म्हणजे तुला ज्याने दिली काही मला दिली. त्याला वाटतं मी एवढी मेहनत केली, मी एवढी तपासणी केली 10,000 वर्ष, आणि तुम्हाला सांगतो की मी शक्ती प्राप्त केली, आणि तू म्हणतो की त्यांनी मला दिली, कसं काय शक्य आहे तुला आता दिली, घरामधून तू आता बाहेर तपस्या केली नाही काय नाही, आणि मी 10,000 वर्षे वाळू माझ्या वाळू बदललं, मी तपस्या केली, खाणं पिणं सोडलं, हाडाहाड झाली, तू सांगतोय किती लागेल, किती लागेल त्याला शक्ती तुझ्या कुठे तुला तो शक्तिमान सांग, कुठे या खंब्यामध्ये तुला मी आज वाचवलं बघतो, कुठल्या खंब्यात आहे. आणि त्यावेळी विश्वनाथ चक्रवर्ती म्हणतात की भगवंत प्रत्येक पिलरमधून पळत होते. कोणी म्हणेल ते परमात्मा आहे, प्रत्येक पिलरमध्ये का नाही, परमात्मा वेगळा आणि भगवंत वेगळे. भगवंत लीला करतो, परमात्मा प्रत्येका ठिकाणी उपदेष्टा अनुवंता भक्ता भोक्ता महेश्वरा परमात्मेची चाप युक्तो देहेस्मिन् पुरुषः. तो काय म्हणत, तो फक्त काय साक्षी असतो, तुम्ही वाईट केलं तरी साक्षी, चांगलं केलं तरी फक्त हिंट देत असतो की करू नको. कुठलं वाईट कृत्य करताना मग आपल्याला एक आवाज येते, मत कर मत कर, ती परमात्म्याची कोणाची आवाज आहे, किती जरी चोर असेल त्याला एक आवाज मधनं येते. आपल्याला वाटतं दोन मन कोणी, तर दुसरं मन म्हणजे परमात्मा, तो नेहमी सांगत असतो तू करू नको, दिस इज नॉट गुड, डोंट डू, पण आपण म्हणतो नको काय कर. तर परमात्मा नाही, प्रत्यक्ष नरसिंहदेव फिगरमध्ये पडतं की हा हिरण्यकश्यप म्हणले की हा खंबा जिकडला, हा खंबा एवढे भगवंत सर्कस करू लागले भक्तासाठी. आणि जेव्हा फायनली प्रल्हादला दिसलं की या खंब्यात भगवंतांनी त्याला दर्शन दिले, आधीच दर्शन दिले, त्याला माहित होतं की भगवंत आहे. आणि त्या हिरण्यकश्यपाने जेव्हा त्याला लाथ मारली तेव्हा काय, स्तंभे स्त्रिमायां नमुगं नमानुषं सत्यं विवातुं निजभृत्य भाषितुं व्याप्तिं च भूतेषु अखिलेषु चात्मना अदृश्याद्भुताद्भुतरूपं स्तंभे स्तभायां नमुगं नमानुषं. माझा फार आवडता श्लोक आहे, सत्यं विधातुं, की भगवंताच्या भक्ताचं वचन सत्य करण्यासाठी. सत्यम कोणी कोणी वचन दिलेलं आहे, ब्रह्माजींनी सांगितलं की तुला भगवंत मारते, प्रल्हादाचं सुद्धा वचन, ब्रह्माजी आणि प्रल्हादाचं वचन हे सत्य करण्यासाठी भगवंतांनी काय सत्यम विधातुं निजभृत्य, स्वतःच्या भृत्यासाठी, भाषितून, भाषितून म्हणजे त्यांनी वचन दिलं, स्तंभे स्तभायां मृगं न मानुषं, की बाबा मृग म्हणजे प्राणी आहे, मनुष्य आहे कळणार नाही. की अशा वेळी नरसिंहदेवांनी तिथे काय केलेलं आहे, जय श्री नरसिंहदेव भगवान की जय. असे फार सुंदर सुंदर, ऑफकोर्स आपण प्रल्हादच्या प्रार्थनाच ऐकलेल्या आहेत, प्रल्हादच्या किती प्रार्थना आहेत ना, म्हणजे कौमारा वाचन पाग्या श्रवणम कीर्तनम. तुम्ही जर बघितलं तर नरसिंह चतुर्दशीच्या दिवशी प्रल्हाद महाराजांचं गुणगान करणं फार आवश्यक, कारण श्रीमद भागवत मध्ये कुठल्या स्कंदामध्ये नरसिंहदेव येतात, सातव्या स्कंदामध्ये पहिल्या चॅप्टर पासून ते ऑलमोस्ट 10व्या चॅप्टर पर्यंत नरसिंह कथा. तेव्हा ते नरसिंहदेवचा रोल किती, कोणी सांगू शकता का, किती चॅप्टर मध्ये नरसिंहदेव, एका चॅप्टर मध्ये काही श्लोकांमध्येच फक्त 2 शब्द बोलतील निघून जातील. जास्त वर्णन कोणाचे, प्रल्हाद जय विजय. त्याच्या श्रीमद भागवत मध्ये नरसिंहदेवाची कथा जास्त नाहीये, कथा कोणाची, प्रल्हाद. नरसिंहपुरामध्ये कथा कोणाची, नरसिंहदेव. नरसिंहपुरांचे हिरो कोण आहे, नरसिंहदेव. भागवतमचे हिरो कोण आहे, प्रल्हाद महाराज की जय.
कारण भगवंत तुम्हाला जास्त काही सांगत नाही, ते निघून जातात. त्यांना जास्त ते भक्त वाढवत नाही. भक्त वाढवायचं काम भक्तांचं. त्याच्यामध्ये येऊन निघून जातात, बस चलो तुम्हाला काम करा. प्रल्हाद महाराज एवढं प्रवचन देतील, माचे काव्य श्रवण कीर्तन गोष्टी त्यांना गरज आहे, पण ते त्यांना भगवंताचं मिशन पूर्ण करायचं. नारद मुनी प्रवचन देते, प्रल्हाद महाराज येतील, प्रभुपाद येते, तेव्हा पूर्ण श्रीमद भागवत मध्ये जास्त कथा कोणाची? भक्तांची. प्रथम स्कंदामध्ये कोणाची असं कथा? युधिष्ठिर, भीम, भीष्म, कुंती महाराणी. म्हणजे श्रीमद भागवतम जेव्हा आपण ऐकतो, जेव्हा असं ऐकायचं की बाबा माझ्यासाठी मी ऐकतो श्रीमद भागवतम. हजारो जन्मापासून मी पुनर्वी जन्म पुनर्वी मरना, आता मला बस स्टॉप, मुझे अब इसको रोकना है, मुझे अभी इससे बाहर निकलना, इस भौतिक जगत से बाहर निकलने के लिए सोल्यूशन है हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे. और कथा सुनना, भगवान की कथा में खान कैसे भगवान का आविर्भाव आता है, भगवान कैसे कैसे लीला करता अपने भक्तों के साथ प्रेम का आदान प्रदान करता है. उनको दूसरा कुछ भी नहीं, बस श्रवणम कीर्तन, भगवंताची कथा. त्याशिवाय तुम्ही भगवंताच्या धामाला जाऊ शकणार नाही. आणि त्यासाठी श्रीमद भागवतम इज द मोस्ट इम्पॉर्टंट. केरळमध्ये मी जाऊन होते ना, गुरुवायूर, त्या ठिकाणी एक भगवंताचे महान भक्त कुंदाल, जे अतिशय लो कास्ट मधून आलेले एक्सटर्नली, कुंदाल फार भगवंताचे महान एवढे फेमस होते ते भागवत साठी की 24 घंटा श्रीमद भागवतम फिरायचे. झोपताना पण भागवतम वाचलं, जेवताना पण भागवतम. एवढे फेमस होते की त्यांना नेहमीच कथा करण्यासाठी लोक बोलतात. एकदा ते शिवजीच्या एका फेमस मंदिरात गेले की ज्या ठिकाणी फक्त 2च महिने मंदिर उघडतं. त्यांना वाटलं की आपण भगवान शंकरच्या खुशीसाठी भागवत वाचू. भगवान शंकरच्या खुशीसाठी ज्यावेळी शंकरच्या दर्शनासाठी गेले, ताबडतोब त्या मंदिराच्या लोकांनी म्हटलं हा कुंदाराम आहे, भागवतमची कक्षा घेता प्लीज. आणि भागवतमची कक्षा कशामध्ये गेली? रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणीला कृष्णांनी कसं टीज केले, तिची कशी थट्टा केली. श्रीमद भागवतम दशम स्कंदाने भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला असं थट्टा करतात. तर ते तो श्लोक होता. त्यांनी जबरदस्त श्लोक प्रवचन केलं. दुसऱ्या दिवशी त्याने आपही प्रवचन दिलं. त्यांनी बघितलं की जे भागवताचा जर असं मार्ग असतो तो त्यांनी पुढच्या श्लोकावर ठेवला. पुन्हा त्या श्लोकावर आला. तर भागवतचा मार्ग कसं काय पुन्हा, म्हणजे कोणाची इच्छा पुन्हा त्याच श्लोकावर प्रवचन. पुन्हा तिसऱ्या दिवशी तेव्हा प्रवचन आपलं द्या. पुन्हा त्याने बघितलं मार्ग तिथंच येऊन थांबला. 2 महिने लगातार त्यांनी प्रवचन दिलं एका श्लोकावर. कृष्ण भगवंतांनी रुक्मिणीला कसं कोण बार बार मार घुमा आहे. आणि शेवटी 2 महिन्यानंतर ते निघून आले. जेव्हा बाहेर आले तेव्हा लक्षात आलं मी भागवतम विसरलो. त्यांना एवढं दुःख झालं, मी भागवतम कधी विसरत नाही, असं कसं झालं ते पत पत. कारण मंदिर बंद होणार, मग ते पुन्हा उघडणार नाही. 8 महिने पत पत आले, मंदिर बंद. कृष्ण कृष्ण हरवलं लागले. अरे माझं भागवतम मध्ये आलं, म्हणजे काय करणार, जीवनाचा काय अर्थ. तिथंच बसले. मध्ये त्यांना काहीतरी आवाज आला. मध्ये आवाज कशाचा आला? त्यांनी ते जे लॉक असतं, लॉक त्याला मध्ये छोटा हे असतं, चावीमध्ये असतं ना ती जागा, तिच्यातून बघितलं की मध्ये काय बघितलं तर भोलेनाथ व्यासासनावर बसलेले, पार्वती खाली बसलेली आणि त्यांची भागवत कक्षा त्याच लोकांवर चालू होती. त्यांनी पूर्ण कक्षा ऐकली. शेवटी भगवंता म्हणतात पार्वतीला, कसं झालं प्रवचन? मस्त झालं, परंतु कुंदनाम सारखं नव्हतं. बरोबर आहे, भगवान शंकर म्हणतात की बरोबर आहे, कुंदनाम सारखं. आणि त्यावेळी जो जरा आवाज केला कृष्ण कृष्ण, मग शेवटी ते तिथले लोक येतात आणि त्यांचं भागवतन केलं. आणि भोलेनाथ पण त्यांच्याकडे त्यांना आशीर्वाद करतात. शंकरचं त्यांना भोलेनाथ पार्वती त्यांना आशीर्वाद करतात. असं श्रीमद भागवतम हे शंकर भगवंताला पण फार. कारण वैष्णवानां यथा शंभू पुराणानां विदं तथा निम्नगानां यथा गंगा देवानां. तर त्यामुळं श्रीमद भागवतमची कथा सकाळ संध्याकाळ पुरेसा आवश्यक. जेवढा तुम्हाला वेळ भेटेल, 15 मिनिटं असो, 1 तास असो, असा नियम बनवायचा जो आपण करू शकतो. तो उद्यापासून तुमच्या 4 घंटे भागवत वाचू, ते होणार नाही. एकदा खाई तर तू पैसे येतो उपास. आप क्या नियम बना? 15 मिनट्स. कितना कर रहे हो? एवरी डे 15 मिनट्स.
बस 15 मिनट, खाना नहीं खाऊंगा लेकिन 15 मिनट पढ़ूंगा, उतना आप कर सकते। 4 घंटे का नहीं बोला, 1 घंटा भी जाता है। नियम कितना करना है? 15 मिनट। मुझे देखिए क्या चमत्कार हो गया, क्योंकि 15 मिनट से आपको पूरा भागवतम हो जाएगा। अब तक हमारा भागवतम 10 बार होना चाहिए, क्योंकि हम किसके लिए फेमस है? भागवत। हमारा मूल ग्रंथ क्या है? ओम नमो भगवते वासुदेवाय। एटलीस्ट हमें कितने चैप्टर है, कौन सी स्टोरी का है, वो तो पता होना चाहिए। मैंने बोला आपको सब श्लोक याद होंगे एटलीस्ट। हाँ, पंचम स्कंद में पूरा पोर्शन में आया है, अष्टम स्कंद में बलि महाराज की स्टोरी है, गजेंद्र की स्टोरी। इसलिए स्टार्टिंग में आपको क्या करना चाहिए? ट्रांसलेशन पढ़ना है, पूरा ट्रांसलेशन पढ़ लो 15 मिनट में। इसलिए आपको पूरा एक बार भागवतम 10 बार होगा, क्योंकि शास्त्र को समझना है तो आवृत्ति से समझता है। एक बार हमारे कलयुग की सिनेमा क्या कब सुना था, अरे नया नया ही लगता है हमको। तो क्योंकि हमें याद रहेंगे श्लोक, जैसे अभी कौन सा श्लोक बोला था प्रभुपाद जी ने, कौन सा प्लॉट किया? यत्पाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्माशयम, कि हमें कर्म के चक्कर से छूटना है, कर्म से चक्कर से छूटना है। बार बार हृदय में जाना चाहिए। वो कब होने वाला है? जब सुनेंगे तो ना। अब पढ़ेंगे नहीं तो कहाँ से होने वाला है? अगर हम पढ़ेंगे नहीं तो स्मरण कहाँ से होगा? स्मरण चैंटिंग में दूसरा दुनिया का चीज आता है, क्योंकि स्मरण नहीं, क्योंकि श्रवण नहीं है। इसलिए पहले आप एक नियम बनाओ कि 15 मिनट में हर दिन भागवत पढ़ना, और फिर उससे क्या होगा कि आपको भागवतम में हुक मिलेगा। किसी को फंसाना कैसे होता है? उसको थोड़ा टेस्ट देना पड़ता है। जैसे एडवर्टाइज इंडस्ट्री स्टार्टिंग में सबको आपको थोड़ा फ्री में देंगे, फिर आपको आदत लगती है। जैसे जियो ने सबसे पहले फ्री में दिया, अभी कितना बड़ा है देखिए, सब जियो के शिकार हो गए, सब शिकार हो। तो वैसा एक गैम्बिट है कि 15 मिनट बस हमें क्या पढ़ना है? फिलोसॉफी ने स्टोरी पढ़ना। क्या पढ़ना है? फिर आप पढ़ेंगे, अरे ऐसा क्या बोला इसमें, जरा अंदर क्या देखते हैं। फिर आदमी धीरे से पर्पट पे जाएगा, फिर वहां पे हथौड़ा देगा। तो 15 मिनट कंपल्सरी। बाद में एक्स्ट्रा जितना पढ़ना है आपकी मर्जी, लेकिन कंपल्सरी कितना पढ़ना है? 15। 4 घंटे पढ़े तो कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन कंपल्सरी कितना पढ़ना है? देखिए किस्सा। तो हमारे सभी भक्तों का भागवतम बार बार होना चाहिए, तभी हमको समझना है। क्योंकि हम बार बार मिस्टेक करते नहीं, बार बार मिस्टेक करते। तो उसका सोल्यूशन ये नहीं कि आप गलत हो। कोई बोलेगा अरे तुम तो हरे कृष्णा वाले चैंटिंग कर, फिर भी गलती क्यों कर? क्योंकि उसको बार बार करना पड़ता है। नित्यम भागवतम, क्योंकि करोड़ों सालों से ये पाप कृत्य कर रहे। कितने सालों से? सालों से नहीं, जन्मों से, करोड़ों जन्मों से हम क्या करते आ रहे? पाप करते। तो इसलिए जब हम शास्त्र को बार बार पढ़ेंगे तो क्या हो जाएगा? हमारा माइंड शक्तिशाली बनता है। अभी पाप करते समय क्या होता है? हमें पता है कि ऐसा नहीं करना चाहिए, लेकिन हमारा माइंड वीक है। क्या है? और हम वापस कर देंगे। जैसे प्रभुपाद जी बोलते हैं, निर्वाण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विमुक्त काम द्वंद्व विमुक्ता सुख दुःख सत्य गच्छन्ति मूढापदम अव्ययम्। या श्लोकामध्ये प्रभुपाद जी म्हणतात की या भौतिक जगामध्ये 2 गोष्टी आपण राहतो. द टेंडन्सी टू लॉर्ड इट ओव्हर, भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा, अँड वीक हार्टेडनेस, कमकुवत हृदय. कमकुवत हृदयमुळे आपली हमारी इच्छा क्या होती है? टू लॉर्ड ओवर इन द मटेरियल नेचर, भौतिक प्रकृति पे स्वामित्व बजाने की हमारी क्या है? टेंडेंसी है. और इसीलिए हम बार बार मिस्टेक करते हैं. और ये स्वामित्व करने की, आज प्रभुपाद जी ने स्टार्टिंग में फटफट में क्या बोला कि जीवात्मा भौतिक पदार्थों का पूरा जान से भोगना चाहता, और तब तक वो ये भौतिक जगत में है. और ये कर्माशय की ग्रंथि नष्ट कब होंगी? बार बार हम शास्त्र का आवृत्ति करेंगे तभी पॉसिबल है. नहीं तो तुम चैंटिंग भी करेंगे तो पॉसिबल है, क्योंकि चैंटिंग में चीटिंग होता है. दूसरा दुनिया का चीज हम बोलते हैं, हम हरे कृष्ण माइंड का, क्योंकि चैंटिंग मतलब स्मरणम. चैंटिंग मतलब क्या? स्मरण. स्मरण कब हो सकता है? श्रवणम होगा तब कीर्तन होगा, और तब क्या होगा? स्मरण. स्मरण टॉप लेवल का आप करके दिखाओ. प्रभु जी अभी मैं 3 घंटे केवल राधा कृष्ण लीला का स्मरण कर रहा हूँ, और नॉन स्टॉप 3 घंटे केवल राधा कृष्ण है और कुछ नहीं. मैं उसका जीवन भर गुलाम बन जाऊँ. 1 मिनट के लिए होता है, 3 घंटा कहाँ से स्मरण होगा? 3 घंटा चैंटिंग कर सकता है, 3 घंटा स्मरण करके दिखाओ. तो इतना आसान है नहीं. श्रवणम क्या करना पड़ेगा? बार बार. तो इसलिए आज से आप कुछ प्रॉमिस करो कि आज कल से आप 15 मिनट भागवत पढ़ेंगे.
कितने लोग हाथ ऊपर है ना? बंदा मैं ज्यादा नहीं बोल रहा, ऐसा बोलने से मैं जो कर नहीं सकता, मैं भूखा रहूंगा लेकिन भागवत पढ़ूंगा, ऐसा सब इम्प्रैक्टिकल है ना। मैं जब तक भागवत नहीं पढ़ूंगा पानी का उधर एक बूंद में, ऐसा कुछ नहीं बोल रहा हूँ। खा के सो के आराम करके 15 मिनट तो पढ़ो। कितना पढ़ो? क्योंकि हमारा प्यूरिफिकेशन भूखे रहने से नहीं होने वाला। ऐसा नहीं कि उपवास किया है लेकिन पानी, अरे बाबा तुम भागवत पढ़ दिन भर, पानी पिया करके, लेकिन क्या पढ़? दिन भर भागवत पढ़ना इतना आसान है कि लीला के ऊपर फोकस करना है, क्योंकि माइंड बार बार भटकेगा, ये करना है वो कर रहा है। कि होलीनेस महाविष्णु स्वामी महाराज जो गृहस्थ थे, पहले गृहस्थ धर्म का बहुत अच्छे से पालन किया। अभी देखिए कभी कभी लोगों को लगता है कि प्रहलाद महाराज का प्रवचन सुन के आपको क्या ब्रह्मचारी बनाने है क्या? लेकिन प्रहलाद महाराज खुद शादीशुदा थे, प्रवचन करता को शादीशुदा, ऐसा नहीं। तो महाविष्णु महाराज ने गृहस्थ धर्म का इतना अच्छे से पालन किया। अगर आप गृहस्थ धर्म का अच्छे से पालन नहीं करेंगे तो वानप्रस्थ में एंटर नहीं कर पाएंगे, बार बार पीछे देखना पड़ेगा, तो गलत हो जाएगा। तो महाविष्णु महाराज बोले कि गृहस्थ धर्म का अच्छे से पालन करो और वानप्रस्थ ले लो। और जब महाविष्णु महाराज ने वानप्रस्थ आश्रम लिया तो सुबह 10 बजे से लेकर रात के 9 बजे तक भागवत एक जगह पे बैठ के पढ़ते थे, सोहो स्ट्रीट टेम्पल लंदन में। सालों साल तक ये डिवोटी आके आदिनों को दंडवत प्रणाम करता था। महाराज ने पूछा तो क्यों प्रणाम कर रहा है? बोले जो सुबह 10 से लेकर 9 तक भागवत पढ़ रहे थे, नॉर्मल व्यक्ति हो सकता है? मैं आपको 10,000 महीने देता हूँ, 10 से लेकर रात के 10 तक भागवत पढ़ना। देखिए आप मंदिर में इधर ऐड लगाओ कि आपको हम 10,000 महीना देते हैं, आपको 3 टाइम प्रसाद देते हैं, कपड़ा देते हैं, सुबह 10 से लेकर रात के 10 तक भागवत। तो कितने लोग आए? एक भी नहीं है। तो ये श्रीमद् भागवतम का तो महाविष्णु महाराज ने क्या पावरफुल प्रीचिंग किया पूरे गुजरात में। ऐसा भागवतम का क्लास देते थे, क्योंकि वो इतने सालों तक भागवतम को पढ़ना, मतलब पढ़ा नहीं है भागवतम को, क्योंकि बार बार पढ़ने से आप उसको एक एक शब्द को समझेगा, क्या किया है कर्माशयम गतितम, तब आपको समझेगा कि कर्म कितने खतरनाक है, मैं कितने दिनों से परेशानी भी हूँ। इसका सोल्यूशन देखिए, बार बार पढ़ना, एक बार पढ़ने से नहीं, आवृत्ति करनी पड़ती है। शास्त्र को समझना तो क्या करनी पड़ती है? आवृत्ति। तो इसलिए आज के इस पावन दिन पे भगवान नरसिंह देव, प्रहलाद महाराज, श्रील प्रभुपाद, हमें जितने वैष्णव आचार्य भक्ति ठाकुर, उनको प्रार्थना करेंगे कि जो कर्माशय की ग्रंथि है वो नष्ट हो जाए। हमें भगवान कृष्ण के प्रति, श्री राधा कृष्ण के प्रति, गौमिता के प्रति, पंचतत्व के प्रति प्रेम भावना निर्माण हो जाए। और नरसिंह जी को ये प्रार्थना की कि हमारे हृदय के अंदर के ये दृष्ट हृदय षडरिपु, इनके लिए हमें मदद करेगी, इसको हम कैसे निकालें और भगवान के शुद्ध प्रेम को कैसे प्राप्त करें। श्री प्रहलाद नरसिंह देव भगवान की नरसिंह चतुर्दशी महामहोत्सव की, श्रील प्रभुपाद की जय। कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो अनंत कोटि वैष्णव की। अगर मैंने मेरे कुछ रियलाइजेशन के ऊपर भेजा तो मुझे माफ कीजिए, उसको भूल जाए। अरे प्रभु जी आपको कुछ ऐड करना है?